जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण जागतिक महिला दिन या निमित्त समर्थांनी स्त्रीविषयक जे काही म्हटलेले आहे त्याबद्दल पाहणार आहोत. आज सर्वत्र महिला दिन, जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो आहे. असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी महिलेने कोणत्याही प्रकारची चांगली कामगिरी केलेली नसेल. ती सतत अविरत आपल्या संसारासाठी, आपल्या करिअरसाठी नेहमी झटत असते. एका बाजूला स्त्रियांनी केलेले नवनवीन जागतिक विक्रम नोंदवले जात आहेत, तर एका बाजूला मात्र त्या स्त्रीवर खुलेआम अत्याचार होत आहेत. एक स्त्री आई, मुलगी, बहीण, अर्धांगिनी अशा पवित्र भूमिका करते. साऱ्या विश्वाचं नेतृत्व ती करत आहे. ती स्त्री भोग्य वस्तू म्हणून हिणवली जात आहे. ज्या काळात स्त्री म्हणजे परमार्थातील धून समजली जात असेल, त्या काळात श्री समर्थ असे एकमेव संत होते की त्यांनी त्यांच्या संपूर्ण वाङ्मयात स्त्रियांबद्दल एकही अनुद्गार केलेला नाही. उलट स्त्रीच्या मधील गुण त्यांनी सांगितलेले आहे. उलट त्याचबरोबर त्यांनी मातृभगिनींचा गौरवच केला आहे. श्री समर्थ म्हणतात, बाळकास वाढवी जननी, हे तो नव्हे पुरुषाचेनी, उपाधी वाढी जयचेनी, ते हे वनिता. पुढे ते म्हणतात, लोभाळू बायका माया, त्यामध्ये मुख्य जननी, बाळका वाढवी माता, मातेला मुख्य जननी. जीव त्या बाळकापासी अखंड लाविला असे, स्वहित कळेना त्याला, सिकविते बहु बहु. श्री समर्थांची मातृभावना, जिव्हाळा व वात्सल्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे. मातृविषयीची त्यांची काम करणाऱ्या मूर्खांना, मातृविरोधी काम करणाऱ्या मूर्खांना श्री समर्थांनी खडे बोंध सुनावले आहेत. जन्मला जयाचे उदरी, तयासी तो विरोध करी, सखी मानली अंतरी, तो एक मूर्ख. श्री समर्थांची निरीक्षण दृष्टी जबरदस्त होती. श्री समर्थांच्या काळात स्त्रीचे जीवन पराकोटीचे कठीण, असुरक्षित झाले होते. आक्रमकांपैकी कित्येकांनी स्त्रियांवर अत्याचार केले होते. समर्थांनी स्त्रियांचे गुण व सक्षमता जाणली. समाजातील विधवा, उपेक्षित महिलांना त्यांनी मातापित्याच्या वात्सल्यापोटी मातापित्यासारखे प्रेम करून त्यांना शिकवले, त्यांना महंतपदी पोचविले. एका प्रतिकूल परिस्थितीत फुले कर्वे यांनी केलेले महिलांविषयीचे कार्य अत्युच्च आहे. परंतु अत्यंत भयावह स्थितीत श्री समर्थांनी केलेले महिलाविषयीचे कार्य आणि महिलांमध्ये असलेले गुण सगळीकडे पोचवणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.